ते थोडीशी अजून मोठी करायला लागेल. मोठी केल्याशिवाय ते होणारच नाही. 2 काळे मणी वया लागेल घे देऊ याला ती वाळ खायचं आणि मस्त आराम फिरायचं ना सोन्याचा विचार करायचा. नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर 2 दिवस झाले व्हिडिओ पडलेला नाही आहे, कारण तब्येती बरोबर नाही, वातावरण पण चेंज झालेलं आहे, सर्वकडे थंड वातावरण झालेलं आहे तयार. तर इकडे देऊ पण आहे. नमस्कार कर देऊ. नमस्कार. कुठे गेलती का 2 दिवस? मी मामाच्या घरी. हो का? मामाच्या इथे गेलती आणि तब्येत पण नव्हती बरोबर आहे ना? आज आंघोळ केली ना तू? हो केली गरम पाण्यानं. हां बघा, स्वच्छ पाण्याने ड्रेस बघा किती छान घातलेले. उभी राहा. हिची पण तब्येत नाही व्यवस्थित आणि हिने ड्रेस पण खूप छान घातलेला आहे. देऊ आपण पाय बाळाला काय बोलवलं ऑनलाईन. चालूच राहते ना, वातावरण पण चेंज आहे त्यामुळंच ना. मग देऊ तू हातात काय आहे? तू काय आणलं बाळाला? नाही ना ग, ते थोडीशी अजून मोठी करायला लागेल. मोठी केल्याशिवाय ते होणारच नाही. 2 काळे मणी वया लागेल घे देऊ याला ती वाळ बघा 2 खेप हे केलं वाहलं, पण ते काही व्यवस्थित होत नाही त्याला. त्या दिवशी ते देऊन पूर्ण सांडून टाकले होते म्हणे, आहे ना देऊ? देऊने म्हणे सांडून टाकले. आपण झोपून देऊ बाळाले मग. देऊ तू काय आणलं का हे? बापरे, मोबाईल आणला बाळाला? वाजत तर नाही ग हे? छान आहे, वाजू राहिला ना. ते गाणं म्हणत बाळाला, बाळ झोपते मग. बघा दिवस किती चालूच राहते. एकच गाणं म्हणते का तू? ए देऊ, आपले व्हिडिओ वाले पाहतील नाही ना तुझं गाणं? बाई दुसरं गाणं. दुसरं कोणतं येते तुला? हा पाण्याला नेते घेऊ का? गाणं लावून दाखव बाळाला, तरी उठत नाही बाळ. तर बघा, ऑनलाईन मागवणं चालूच आहे बाळाला. एक रोजचं पार्सल राहते. बाळ झोपला आहे बाळ झोपला आता. आणि त्याच्यासमोर असं वाजवत नसतात. देऊ त्याला दाखवते का तू? हो का? बघा, आता मनगटे आणले आणि त्याला ओम पण वाहाचा राहिला आणि आणखी हे पण आणतील त्याला. मला काल विचारलं होतं की काय आणायचं म्हणून. मी म्हणत होती की त्यांना अंगठी वगैरे आणा. तर काय आणते आता आई बघतीन काय आणायचं तर तिकडच्या. देऊ इकडे ना, कुठे चालली तू? आणि आता जेवण वगैरे करायचं. त्याला पाण्यात टाकायचा झोपला. हां पाण्यात टाकून दे. हे काहून इकडनं बांधलं? तर बघा हे काय झालं याचं. तर आम्ही नाही काही तर मधात बांधलं होतं हे, तर त्याच्या डोळ्याला लागलं होतं म्हणून एक साईड बांधलेलं आहे ते. तर बाळ कसं आहे बघते याच्या इकडे म्हणून ते ठेवलेले आहेत काढून. नमस्कार मित्रांनो, तर इकडं आईच्या भाकरी चालू आहेत मस्तपैकी. आज काय केलेलं जेवायला? भाकरी बेसन आणि भाकर केलेली आहे. आणि आज म्हटलं चालतं खूप दिवसानंतर केलेली आहे. जवळपास आता आपण गावाकडं कधी गेलेलं होतं? 15 दिवस झाले. जास्त झाले? 15 दिवस. चुलीवरच्या भाकरी. रविवारचा प्रसाद होता ना खंडोबाचा, त्या दिवसपासून आज इकडं बेसन आणि भाकर खात आहे. म्हणजे भाकर असं आहे, कधी कधी पाहिजे म्हणा भाकरी. आणि आता जायचं उद्या गावाकडं आहे ना? तूर राहिलेला काढायची. हो, तुरीचं पण आहे आणि रानाचं आहे. पुण्याचं आहे ना. चला जेवण वगैरे करायचं आहे. बेसन आणि भाकर. तर नक्की तुम्हाला जेवायला या जेवण करायला. हो, सोबत कांदा, टमाटर, मुळा, मेथी. काल आपलं ते ड्रेस वगैरे पण घेणं झालं, लोगडं पण आणि ड्रेस पण. हो हो. आणखी आता बरंचसं आता काही दिवसामध्ये तुम्हाला काय म्हणतात ते भांडं पण दिसणार आहे.
ठीक आहे ना, काय आजकाल सोनं किती महाग झालेलं आहे. भांडं आणावंच लागेल त्याला. सोनं किती महाग आहे पण हो. काय भाव झाला माहिती आहे का? आता पाहतो. 14,000पर्यंत गेलं म्हणतात सोनं मित्रांनो. हो का? काही ना काही आणावंच लागेल ना. जेव्हा लग्न झालं होतं ना हो. माझं, त्यावेळेस 7,000 काहीतरी भाव होते, म्हणजे 2 वर्ष आधी. हा. 2 वर्षात डबल न झाले म्हणतात सोन्याचे. डबल झाले. एवढं भाव आहे. हो. वाढूच्या. हो तर असं सोनं वाढतच चाललं. हो ना. तर काही दिवस याच्या आधी म्हणत होते की कमी होईल पण कायच आपलं कमी. काय गरीबाच्यानं करणं मोठं लोकांचं आहे ते. हां आपल्याच्यानं काय लेकरा मेकडा उसा केला आणि झालं. आपल्याच्यानं थोडं लय मोठं होतं. गरिबाचं सोनं राहिलंच नाही आता. नाही. पैशावाल्या सुना आता गरीबाचं नाही राहिली. गरिबाची फक्त बेसन आणि भाकर बेसन आणि भाकर गरीबाची. हां. खायचं आणि मस्त आराम फिरायचं ना, सोन्याचा विचार करायचा. पण आता आपला सोन्या आला आहे ना, सोन्यासाठी सोनं घ्यायला सोन्याला घ्यायचं नाही का? लोक लई प्रकारचे आपण कसं करायचं. हां. हं. आजपर्यंत आपण एवढं सोन्याला काही पाहिलं नाही, नाही. पण आता सोनं करायचं आहे म्हटलं काय पाहू. काही नाही मस्त ते सर्व ठीक आहे. सगळंच करते आपणच करतो का. आता मंदिर झालं तिकडं आणि इकडं आता कसं काय, नाही आता मग घेऊन जातो. म्हणजे गावकडं जायच्या वेळेस न्यायचं. आता गाव तेच तर मग गावकडं मंदिर आहे आता. मग आता करते पूजा सर्व जणी काही ते मंदिर. हां. पण इकडून आता घेऊन जायचं करून. मग आता घरी नसले काय कधी घरी पण होतात आणि मंदिरात पण होतात. हं. आता तिकडं राधिका म्हणत आहे बाळाला काय करायचं सोन्याचं भांडं. काय करायचं म्हणजे तिचं मनाला अंगठी करायची. अंगठीला का उशीर पैसे पाहिजे का. तसं तर कालचा विषय आपला हे विषय झालाच आहे. पण सोन्याचं भांडं हो. काय करणार, सोनं किती महाग झालं. हं. लहान सून देत एखादं जीवतीचा मान असतो, जीवती घेऊन त्यावर त्या घरांची कसं झाली सगळंच पाहा लागतं ना. आणि तसं तर ऑलरेडी पहिले ओम आलेला आहे, हो. त्याच्यानंतर मणी आले मनगट केलेले आहे, केल्या. त्याच्यानंतर आता काय राहिलं, आता बाया राहिल्या. पाळ्या राहिलं, समजा जेवते राहिले. कान टोचल्या बाया करू मग. कानच नाही टोचले ना सर. हो. इथं आल्या सोनारा दुकानात नेऊ त्याला कान टोचून बी बाया करून घेऊ. सध्याची चिवती घेऊन जाऊ. जेवते करायची. घडीत आता गोपही म्हणत आहे. गोप करू मग. पैसे आहेत. मोठे मोठे स्वप्न पहा. पूजा तर लागन ना, फोटो हो. लागन ना काही. सोन्याच्या सावलीत राहा लागते. आणि मग करायचं म्हणजे करायचा. असं आहे. म्हणजे तेच झालं म्हणणं की बस सोन्यानं माणूस जरी श्रीमंत वाटत असेल हो ना. पण खुश राहील असं काही गॅरंटी नसते. हो. खुश राहण्यासाठी आपलं जे आहे घरगुतीच जे आहे ते हा, नेहमीच राहिलेलं बरं, हबीत राहिलेलं बरं असं म्हणतात. हवीतच. असं दवाखान्यात बाहेर पण डिलिव्हरीला किती पैसे लागले. हो. 9 महिने काही दवाखाना झाला सुरू. सोनोग्राफ्याच किती झाल्या. मग पैसे का झाडा पैशाचं काही ना काही विचार करा. त्या कर्ज करून करा. आणि लोक येतात मग घरी कर्ज मागायला. त्याच्यापेक्षा आपला हवीत राहील बरं नाही. हो मग तेच आहे बरं. श्रीमंत माणूस आजच्या जमान्यात तसं म्हटलं तर ज्याच्या अंगावर लोन नाही, हो ना. कर्ज नाही आहे, तो एक श्रीमंत म्हटलं चालते. मग बाकी लोन वगैरे कर्ज असलं तर त्याच त्याला कर्ज माहिती आहे. काढून कशाला कर्ज करा आणि गोप करा. काय फायदा आहे. तेव्हा भांडायला येते अंगावर. मग कर्जवाला कर्ज करायचं नाही. चला कमेंटमध्ये सांगा तुम्ही नेमके काय करताचं भांडं किंवा काय काय भांडे करत असतात ते पण कमेंटमध्ये सांगा इकडेच. आणि आपले व्हिडिओ आता कंटिन्यू बघत जा. भांडे सगळेच असतात. आपलं पैसा पाहूनच ना. मग चला हा व्हिडिओ आता खूप मोठा होत आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला नक्की लाईक करा, करा.
आणखी सरप्राईज करा. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.